ईव्ही चालवणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी। महाराष्ट्र सरकारनं नवीन इलेक्ट्रिक व्हेकल पॉलिसी 2025 जारी केली आहे। तसेच ही पॉलिसी 2021 ची जुनी पॉलिसी बदलणार आहे। सरकारने या योजनेसाठी तब्बल 11,000 कोटी रुपयांचा निधी ठेवलाय, जेणेकरून लोकांनी जास्तीत जास्त इलेक्ट्रिक गाड्या घ्याव्यात आणि कंपन्यांनी ईव्ही तयार कराव्यात। ही पॉलिसी ईव्ही खरेदी करणाऱ्यांसाठी खूप फायदेशीर असणार आहे। यात ईव्ही दुचाकी, 3 चाकी, 4 चाकी आणि एसटी बसेस यांना गाडीच्या मूळ किमतीवर 10% सबसिडी मिळणार। आणि जर तुमची ईव्ही गाडी मालवाहतूक किंवा शेतीसाठी वापरण्यात येणार असेल तर तुम्हाला 15% सबसिडी मिळेल। ही पॉलिसी 5 वर्षांसाठी लागू असणार आहे आणि या काळात व्हेइकल टॅक्स आणि रजिस्ट्रेशन फी सुद्धा माफ असतील। अजून एक मोठा फायदा म्हणजे ईव्ही गाड्यांना काही मार्गांवर टोल माफ आहे। जसे मुंबई पुणे एक्सप्रेसवे, समृद्धी महामार्ग आणि अटल सेतू या मोठ्या रस्त्यांवर इलेक्ट्रिक गाड्यांना कोणताही टोल भरावा लागणार नाही। तर इतर काही राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांवर 50% टोल सूट मिळेल। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, ईव्ही चार्जिंग स्टेशनचं काय, ते मिळणार की नाही? तर यावर देखील सरकारनं सांगितलंय की प्रत्येक 25 किलोमीटरवर एक चार्जिंग स्टेशन उभारलं जाईल। म्हणजे आता बॅटरी संपण्याचीही काहीच काळजी नाही। ही पॉलिसी तुमच्यासाठी पैसा वाचवणारी, पर्यावरणासाठी चांगली आणि भविष्यासाठी उपयोगी आहे। तुम्हाला काय वाटतं या नव्या पॉलिसी बद्दल? आणि तुम्ही आयसीई म्हणजेच पेट्रोल डिझेल गाड्यांवरून ईव्ही कडे वळाल का? हे आम्हाला कॉमेंटमध्ये नक्की सांगा।